यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. नमस्कार. स्वामिनी सारी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साड्यांच्या महाराणीची म्हणजे स्वामिनीची यशोगाथा आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्वामिनीचे मालक रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याशी गप्पा मारत ऐकत आहोत. अब्बूजी, तुम्ही होलसेलमध्ये साड्या विकण्यासाठी पैठण्या तयार करून घेतल्यात, पण मग त्या विकण्यासाठी तुम्ही काय केलं? काय झालं की पैठणी लुप्त व्हायला लागली म्हणून माझ्या मनात हळहळ होती. बरोबर. का ह्याला एक असा आपण बॅकग्राऊंड देऊ की प्रत्येक घरात पैठणी हवे, हे हिशोबाने माझा विचार चाललो होता आणि तसा होत पण चालला जे गिऱ्हाईक. आणि दुसरं काय होतं क 20 वर्ष 22 वर्ष लक्ष्मी रोडवर काम केल्यानंतर जे केपेबल कस्टमर होते, म्हणजे ज्यांची हे ताकद होती की ते पैठणी घेऊ शकतात आणि आपल्या मनाची समाधान करू शकतात, आपण पण खानदानी लोकांपैकी आहोत, या हिशोबाने त्यांना मी हे करायचं, प्रेस करायचा आणि ते घेऊन जायचे. आणि दुसरा असा होता जे केपेबल कस्टमर पुण्याचे होते, जसं समजा तुम्ही एक आला तर तुमच्याशी गप्पा मारता मारता विचारायचा तुम्ही कुठं राहता, काय करता, काय नाही, तिथे लेडीज क्लब कुठं आहेत का, कोणकोणते लेडीज क्लब आहे, पुण्यात कोणता मोठा लेडीज क्लब आहे, तर त्यांचे पत्ते वगैरे घेऊन मी त्यांना भेटायचा, त्यांना बहीण बनवायचा, राखी घेऊन जायचा, राखी ते बांधून घ्यायचा. या हिशोबाने पुण्यातले 9 ते 10 क्लबचे लेडीज मेंबर जे होते त्यांना बहिणी करून टाकल्या मी. ती सुरुवातीला माझ्याकडे भांडवल नव्हता, माझ्याकडे 25,000 रुपये होते आणि एक वडिलाचे जुने मित्र होते, ते त्यांची नोकरी सुटली होती, गरीब होता बिचारा, झोपड्यामध्ये राहायचा. तो नोकरी ते सोडलं तर त्याला त्याचा प्रायव्हेट फंड आणि ग्रॅच्युटी वगैरे मिळाली तर मला आणून दाखवलं का हे शेठ बघा, हे इतके पैसे आलेले, आता हे मी काय करू. मग त्याला हडपसरमध्ये जाऊन अकाउंट खोललं त्याचा आणि ते चेक वगैरे त्याच्यात टाकले. त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं मला एक 20,000 रुपये देतो का तू, 2% मी तुला पैसे देत जाईन. तर ते म्हटलं ठीक आहे चला माझ्याबरोबर बँकेत गेलो. तो 22,000 रुपये होते आणि वरती काय चिल्लर होते. तर म्हटले हे 22,000 तुम्ही घेऊन जा आणि मला 2% व्याज देत त्याला. त्यांच्याकडून ते 22,000 घेतले आणि माझे 25,000 रुपये. असं करून मी ते पैठणी बनवायला दिली होती आंध्र प्रदेशमध्ये. आणि त्याचाही फोन होत होता की तयार माल झालेला आहे तुमचा, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. तर मी पहिल्यांदा यादगिरी स्टेशनला गेलो, तिथून नारायणपेठला गेलो बसनी आणि मग तिथून कोटाकोंडा त्या गावात गेलो, त्याच्या घरी गेलो. त्यांनी पैसे आणले का विचारलं, म्हटलं हो आणले. त्याच्याकडे साड्या जे तयार होते ते सर्व घेतले आणि पुण्यात आलो. आणि मग तेवढ्या भांडवलातून तुम्हाला किती साड्या मिळाल्या? म्हणजे मला एकूण 11 साड्या मिळाले. ते देत होता जास्त, पण मी म्हटलं नाही, माझ्याकडे आता इतके पैसे आहे, हे इतके पैसे तू घे आणि इतके साड्या मला द्या. तर 11 साड्या मी आणले होते. 11 साड्या आणून घरात पलंगाचे खाली ठेवून टाकलं. आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हतं घरचे लोकांना मी नोकरी सोडली.
परंतु जे साड्या घरी आणल्यानंतर ते लोक असं चोकन्न झाले की हे काय चाललंय, मला काय आश्चर्य वाटलं असेल सगळ्यांनाच. काय हो बरोबर. तर मी सांगितलं की मी आता नोकरी सोडली आहे आणि हे धंदा सुरू करणार आहे. बर. तर माझी मंडळी म्हटली तुम्ही काहीतरी वेगळं करता हो, अगदी छान दुकान आहे, इतकं तुम्हाला मान आहे. मी कधी दुकानात आली रिक्षावर तो शेठ धावत येऊन रिक्षाचे पैसे द्यायचे, किती मान आहे आपला, तुम्ही सोडू नका. म्हटलं आता सोडून दिली, आता प्रश्न संपला, आता हे धंदा करायचा माझा विचार आहे. बर बर. हां, साड्यांच्या महाराणीचा स्वामिनीचा हा जीवन प्रवास, यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमातून आपण असाच पुढे पाहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.